हाय, वेलकम टू माय मिनी व्लॉग. दुपारची झोप घेतल्यानंतर खुशी आणि मी फ्रेश झालो. गणपती बाप्पांसमोर मला जमते तशी रांगोळी काढली. मला रांगोळी फारशी जमत नाही, त्यात पण हा छोटासा प्रयत्न. देवाला आणि गणपती बाप्पाला दिवा अगरबत्ती केली. गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी आज शिरा आणि आमच्यासाठी पावभाजी करायची होती. सर्वात अगोदर प्रसादाच्या तयारीला लागले. त्यासाठी रवा भाजून घेतला. त्यानंतर त्यात गरम पाणी आणि ड्रायफ्रूट्स टाकून एक वाफ काढली. नंतर थोडा येलो फूड कलर आणि साखर टाकून मिक्स केलं. पावभाजीसाठी बटाटा, फ्लावर, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो असं घेतलं होतं. तुम्ही कलरसाठी बीट पण यूज करू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. फ्लावर, बटाटा आणि गाजर कट करून कुकरला 3 विसल करून दिल्या. कढईत बटर आणि तेल टाकून शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, मीठ टाकून परतून घेतलं. मसाले टाकून थोडं तेल सुटेपर्यंत परतू दिलं. नंतर मॅश करून घेतलेल्या आणि शिजवलेल्या भाज्या टाकून परत एकदा छान मिक्स केलं. परत एकदा वरून थोडंसं बटर आणि पावभाजी मसाला टाकून घेतला. झाली पावभाजी रेडी. ही माझी पद्धत होती, प्रत्येकाची वेगळी असू शकते. नंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती केली आणि नंतर आम्ही पण मस्त पेटपूजा करून घेतली. थँक्स फॉर वॉचिंग.